वन विभागाच्या संगनमताने साकोलीत वृक्षतोडीचा नंगानाच, 72 अधिक सागाची व 8 जात झाडे लंपास। साकोली तालुक्यातील गिरोला गट क्रमांक 160 मधील सुमारे 0.50 आर क्षेत्रात 72 अधिक साग व 8 जात झाडांची वृक्षतोड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही कारवाई झाल्याचा गंभीर आरोप वन समितीचे अध्यक्ष युवराज पर्वते यांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 10 व 11 मे रोजी संबंधित झाडांची तोडणी करण्यात आली। त्यानंतर 13 व 12 मे रोजी तोडलेले लाकूड 1 ते 10 किलोमीटर अंतरावर हलवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला वन विभागातील अधिकाऱ्यांनी ही वृक्षतोड त्यांच्या मंजुरीने झाला असल्याचं सांगितलं, मात्र नंतर लेखी चौकशी झाल्यानंतर 21 मे रोजी मंजुरी दिलेली नसल्याचं पत्र जारी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात मंजुरी नसताना वृक्षतोड कशी झाली, संबंधितांवर गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, तसेच तोडलेले लाकूड कोणाच्या आदेशाने हलवण्यात आले असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत जिल्हा वनाधिकारी DFO भंडारा तसेच वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या आरोपांबाबत वन विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा।